तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात वाढ। 42 ते 53 रुपयांनी सिलेंडर महागला। मुंबईमध्ये व्यावसायिक सिलेंडर आता 3067 रुपये 50 पैशांना मिळणार। नवे दर आजपासून लागू। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस। महायुती आणि महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला। बंडखोरांना रोखण्याचं महायुतीसमोर आव्हान। महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून 11 नावांची यादी जाहीर। दिल्लीमध्ये केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब। भाजपकडून अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे तर संभाजीनगर जालन्यातून सुहास शिरसाट हे उमेदवार। जळगाव विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदकिशोर महाजनांना उमेदवारी जाहीर। चंद्रपूरमध्ये भाजपकडून अरुण लखानी, अमरावतीमधून प्रवीण पोटे तर भंडारा गोंदियातून अविनाश ब्राह्मणकर यांना उमेदवारी। सांगली साताऱ्यातून धैर्यशील कदम, सोलापुरातून राजेंद्र राऊत निवडणुकीच्या रिंगणात। महायुतीत रायगडच्या जागेवरून रस्सीखेच कायम। विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला। महायुतीकडून अनिकेत तटकरे अर्ज भरणार, मात्र शिंदेंच्या शिवसेनेकडून महेंद्र दळवींसह मुलगी जुईली दळवी यांचा अर्ज। रायगडच्या जागेवरून उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नंदनवन निवासस्थानी बैठक। युतीधर्म पाळा, शिंदेंच्या आमदारांना या सूचना। पालकमंत्रीपद आणि विधान परिषद जागेबाबत कोणतीही देवाणघेवाण नाही। पालकमंत्रीपदाबाबतचा निर्णय देखील एकनाथ शिंदेच घेतील। शिंदेंच्या शिवसेनेच्या भरत गोगावले यांची ही माहिती। सांगली सातारा अहिल्यानगर विधान परिषदेसाठी पवारांच्या उमेदवारांची घोषणा। सांगली साताऱ्यासाठी बाळासाहेब पाटलांना उमेदवारी। अहिल्यानगरमधून राणी लंके रिंगणात। संभाजीनगर जालना या ठिकाणांसाठी ठाकरे यांच्या शिवसेनेकडून उमेदवाराची घोषणा। देवयानी डोणगावकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। अंबादास दानवेंची ट्विट करत ही माहिती समोर। भाजपच्या सर्व प्रदेशाध्यक्षांची आज दिल्लीमध्ये बैठक। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या उपस्थितीत बैठक। मोदी सरकारला 12 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यामुळे बैठकीत होणार चर्चा। राज्यात मान्सूनचं आगमन हे लांबणीवर। आजपासून विदर्भ, मराठवाड्यासह राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज। मात्र हा मान्सूनचा पाऊस नाही। शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी विभागाचं आवाहन। कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये 2% वाढ। कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल आता $93वर। इस्रायलने लेबनॉनवरती केलेल्या हल्ल्यांमुळे किमती वाढल्याचाही अंदाज। सिन्नर पोलीस अत्याचारी भोंदू अशोक खरातला आज पुन्हा न्यायालयामध्ये करणार हजर। सिन्नरमधील जमीन फसवणूक प्रकरणामध्ये खरातची कोठडी संपल्यानंतर सुनावणी होणार। विषारी दारू प्रकरणामध्ये आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू। सीआयडीकडून परिपत्रक जारी। पिंपरी चिंचवडच्या दापोडीमध्ये 11 तर हडपसरमध्ये तब्बल 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पुण्याहून मुंबईकडे जात असलेला भरधाव कंटेनर उलटला। त्यानंतर काही क्षणांमध्ये मागून येणाऱ्या ट्रकने अपघातग्रस्त कंटेनरला जोरदार धडक दिली। 2 जणांचा मृत्यू, 80 वर्षीय महिला गंभीररित्या जखमी। रत्नागिरीमध्ये पुढील 2 महिने मासेमारी बंद। माशांच्या प्रजननासाठी 31 जुलैपर्यंत मासेमारी बंद ठेवण्याचे आदेश। शेकडो मच्छीमारी नौका बंदरात विसावल्या। छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या 2 मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू। एकाचा मृतदेह सापडला, दुसऱ्याचा शोध सुरू। आयपीएल सामन्यानंतर गुजरात टायटन्स संघाच्या बसला आग। नरेंद्र मोदी स्टेडियमवरून हॉटेलकडे जात असताना घडली घटना। आग लागल्याचं लक्षात आलं, त्यानंतर लगेचच गिल आणि बटलरसह सर्व खेळाडूंना बाहेर काढलं। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता। आरसीबी सलग दुसऱ्यांदा ठरली आयपीएल चॅम्पियन। फायनलमध्ये गुजरातचा 5 विकेट्स राखून पराभव। विराट कोहलीची नाबाद 75 धावांची मॅच विनिंग खेळी। शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरेंच्या घरी चोरी। कंपाऊंडमधून चोरट्यांनी मोबाईल पळवल्याची घटना। दोन्ही चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। तर पुंडलिक नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल। नागपूरमध्ये 4 कोटी रुपयांचे 3.5 किलो एफडी ड्रग्ज जप्त। अप्पलवाडी भागातील फ्लॅटमध्ये कारवाई। 1 आरोपी अटकेत। मुख्य सूत्रधारांचा पोलिसांकडून शोध सुरू। साताऱ्यातल्या कोयना धरणाची पाणी पातळी कमालीची घटली। जलाशयाचे बॅकवॉटर ओसाड। 60 वर्षांपूर्वी पाण्याखाली गेलेल्या जुन्या बामणोली गावाचे अवशेष समोर। कोयना धरणाच्या निर्मितीनंतर या गावाचं स्थलांतर केलेलं। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत
महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.